या मोर्चामध्ये महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होता। मात्र काही गट हे या दरम्यान कोर्टाच्या आवारामध्ये कोर्टाच्या बाहेर उपस्थित होते आणि त्यातच त्यांनी कोर्टाच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी या सगळ्यांना बाहेर काढलंय आणि त्यावेळी तिकडे उडालेला हा गोंधळ। या संदर्भात आपण बोलूयात। भाजपचे नेते गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। महाजन जी, आपण आज बघतोय मालेगाव कोर्टामध्ये सुनावणी होती, या दरम्यान मूक मोर्चा निघाला होता, मात्र लोक इतके आक्रमक झालेत की त्यांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला। तरी आज हो, अगदी काही वेळापूर्वीची घटना आहे। मी काल रात्री उशिरापर्यंत डोंगराळ्याच्या ठिकाणी गावामध्ये होतो। तिथे सगळ्या आई वडिलांना नातेवाईकांना सगळ्यांना भेटलो, गावकऱ्यांना मी त्या ठिकाणी भेटलो आणि सविस्तर चर्चा झाली। खरं खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी नराधमाकडून झालेला आहे, ते शब्दामध्ये आपण ते सांगू शकत नाही। पण जी मागणी गावकऱ्यांची होती मी तात्काळ त्या ठिकाणी ती मान्य केली आणि तिथे कारवाई सुद्धा झालेली आहे। त्यांनी म्हटलं तर फास्ट ट्रॅक मध्ये टाका। मी मान्य मुख्यमंत्री मोदींशी बोललो, फास्ट ट्रॅक मध्ये सांगण्यात आपण त्या ठिकाणी ते टाकलेले आहेत। त्यांनी सांगितलं मान्य उज्ज्वल निकम त्या ठिकाणी त्याची केस त्यांनी लढवली पाहिजे। मी उज्ज्वल निकम साहेबांशी बोललो, तेवढं सध्या वेळ नाही, म्हटलं नाही काही करून तुम्हाला ही केस तुम्हाला घ्यावी लागेल। त्यांच्यासमोर स्पीकरवर मी त्या ठिकाणी बोललो, त्यांनी मान्य केलंय की मी आता ही केस हाती घेतोय। तेही झालं। त्यांनी सांगितलं की आमच्याकडून मालेगाव 30 किलोमीटर दूर आहे, इथे पोलीस स्टेशनच नाही। फोन केला की तिथे पोलिसांना यायला वेळ लागतो, म्हणून आम्हाला एक आउटपोस्ट द्या। मी डीआयजींशी बोललो, मी साहेबांशी बोललो, मुख्यमंत्री मोदींशी। त्यांनी सांगितलं की लगेच आजच्या आज त्या ठिकाणी पोलिसांची व्यवस्था करा। ती पण आपण आज करून टाकलेली आहे, एसपीने सुद्धा दिल्या आणि त्याच्या तिघीचारी मागण्या आपण त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत। पण झालेला प्रकार इतका दुर्दैवी आहे की त्याचं काय आपण त्याबद्दल काय बोलावं हे मला समजत नाही। इतक्या अमानुषपणे त्या चिमुकल्या मुलीला त्यांचा अत्याचार केला, तिला ठार मारलं। म्हणून मला असं वाटतं की लोकांचा क्षोभ आहे तो खरं वस्तुस्थिती आहे, तो असला पाहिजे। पण मला असं वाटतं शेवटी फास्ट ट्रॅक मध्ये टाकून आपल्याला 6-8 महिन्यामध्ये त्याला फाशी देणं हेच आपल्या हातामध्ये आहे। त्याला शिक्षा देणं न्यायालयाच्या माध्यमातून हे आपल्या हातामध्ये आहे आणि मला वाटतं ते नक्की होईल, निश्चित होईल। त्या बाबतीमध्ये मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांचंही समाधान झालेलं आहे। पण आज हा मोर्चा निघालेला आहे, लोकांनी मोर्चा स्वयंस्फूर्त काढलेला आहे, बंद ठेवलेला आहे, मालेगाव कडकडीत त्या ठिकाणी बंद ठेवलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांना मी सांगितलं, जनतेलाही सांगेल की बाबा तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतायत त्या भावना आमच्याही आहेत, पण असं कुठे याच्यामध्ये दिरंगाई होणार नाही। कुठेही तो सुटेल या केसमधून असं कुणाकडून त्या ठिकाणी होणार नाही। तुमच्या म्हणण्याप्रमाणे निकम साहेबाकडे आपण ही केस दिलेली आहे। सगळ्यांनी शांतता पाळावी, शांतता राखावी। तुमच्या भावनांशी आम्ही 100% सहमत आहोत, कारण अशा लोकांना खरं काय शिक्षा दिली पाहिजे मी आता इथे सांगू शकत नाही, मी मंत्री आहे। पण या बाबतीमध्ये सगळ्यांनी निश्चित आहोत की 6 महिन्याच्या आत 8 महिन्याच्या आत आपण फास्ट ट्रॅक मध्ये टाकून या नराधमाला अशी कठोर शिक्षा की ज्यामुळे पुढे लोकांच्या मनामध्ये सुद्धा दहशत राहील की बाबा असं करू नये, हे महत्वाचं आहे आणि ते निश्चित होईल। बरोबर आहे। आजच्या मोर्चामध्ये जर बघितलं तर महिलांचा खूप मोठा सहभाग आहे आणि आपण त्यांच्या भावना समजू शकतो महाजनजी, कारण ते म्हणतात की ती मुलगी आमच्या मुलीसारखीच आहे, आम्हाला सुद्धा एवढ्या लहान मुली आहेत, त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे फाशीचीच शिक्षा आणि त्यातूनच आक्रमक होत हे सगळेजण आज कोर्टामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। अर्थात पोलिसांचं बळ तिथं कमी होतं, मात्र पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली दिसते एक प्रकारे। मात्र अजूनही या कोर्टाच्या बाहेर खूप मोठी गर्दी आहे। या सगळ्या लोकांना, या महिला वर्गाला काय सांगाल? नाही, माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण एकदमच कोर्टात वगैरे जाऊन कायदा हातात घेऊ नये। माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्या भावना अतिशय तीव्र आहेत, त्याच भावना सरकारचे, आमचे मुख्यमंत्री महोदय, उप सगळ्यांच्या आमच्या त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि म्हणून मला असं सांगणं आहे की बाबा एकदम कायदा हातात घेऊन कुठे कोर्टात घुसायचं, कुठे तोडफोड करायची असं अजिबात करू नका। निश्चित त्या मुलीला न्याय देणार सरकारची हीच भूमिका आमची त्या ठिकाणी, मुख्यमंत्री मोदयांची तीच भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण आज बंद पाडलेला आहे। आपल्या भावना सरकारपर्यंत आलेल्या आहेत आणि म्हणून पुन्हा मी आपल्याला विनंती करणार आहे की कायदा सुव्यवस्था खराब होईल, बिघडेल असं कोणीही त्या ठिकाणी करू नये, अशी नम्र हात जोडून माझी त्यांना विनंती आहे। बरं, काही लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री सुद्धा आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। काही काळ अगदी शांततेत हा मूक मोर्चा चाललेला होता, मात्र अचानक गोंधळ निर्माण झालाय आणि कोर्टासारख्या ठिकाणी या नागरिकांनी घुसखोरी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे पोलिसांना सुद्धा तिथं नाकीनऊ या सगळ्यांना आटोक्यात आणणं, सगळीकडे धावपळ, सगळी पळापळ चाललेली आहे। त्यामुळे तुम्ही त्या भागात आहात का, तिथं जाल का, या लोकांशी बोलाल का?
नाही, मी गेलो असं तर खरं मी तिथे असं मला कल्पना नव्हती की असं उद्योग त्या ठिकाणी होणार आहे का काय. आज माझ्याकडे सुद्धा नगरपालिका आहे, त्यामुळे आज मी 7-8 दिवसांनी जामनेरला आज आलेलो आहे, फक्त आजच आलेलो आहे. फॉर्म भरायच्या वेळेला नव्हतो, माघारच्या वेळेला का आज मी त्या ठिकाणी सकाळी मालेगावला निघालो, रात्री 2 वाजता मी इथे पोहोचलो गावी माझ्या. त्यामुळे मला आज तिथे जाणं जमलं. मालेगाव माझ्यापासून जवळपास 3 तासाचा रस्ता आहे. निश्चित आवश्यकता असेल तर मी त्या ठिकाणी जाईल, मला अडचण नाही, मी लोकांच्या समोर येईल. आपल्याला माहिती आहे माझा तो स्वभावच आहे. पण लोकांच्या भावना या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या अतिशय तीव्र आहेत. ज्या जनतेच्या भावना आहेत त्या सरकारच्या भावना आहेत, आमच्या भावना आहेत, मुख्यमंत्री महोदयाच्या भावना आहेत. म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून विनंती करेल सगळ्यांना, कायदा सुव्यवस्था राखला गेला पाहिजे. एकदम कोर्टापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ नका, जेणेकरून काहीतरी वेगळी परिस्थिती उद्भवेल. आणि म्हणून पुन्हा विनंती करेल की आता मोर्चा निघालेला आहे, आपण शासन या बाबतीमध्ये कुठेही कुचराई करणार नाही, कुठेही कोणाला त्याच्यात लुबून राहणार नाही, कोणाला पळवाट त्या ठिकाणी राहणार नाही. लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये केस चालून आपण या नराधमाला म्हणजे फाशीची शिक्षाच होईल 100%, कारण ते सगळं समोर आलेलं आहे, त्यांनी केलं, त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मान्य न्यायालय या बाबतीमध्ये निश्चित योग्य निर्णय करेल. बरं, मात्र तुम्ही काल जेव्हा डोंगराळे गावामध्ये गेला होता, त्या कुटुंबाला तुम्ही भेटला, तेव्हा सुद्धा आजूबाजूच्या लोकांची हीच मानसिकता होती का? इतके आक्रमक होती लोक? खूप आक्रमक होते, खरं आहे. सगळ्या महिला मला भेटल्यात, त्यांच्याशी माझं चर्चा झाली. बाहेर गावाच्या बाहेर सुद्धा मी निघायला लागलो, त्यावेळेला खूप मोठ्या जनसमुदाय महिला त्या ठिकाणी येतात, मी त्यांची समजूत घातली आणि लगेच तात्काळ मी त्या सगळ्या त्यांनी ज्या मागण्या त्याच्यावर कारवाई सुद्धा केली. आजपासून पोलीस चौकी त्या ठिकाणी लावलेली आहे, आउटपोस्ट त्या ठिकाणी केलेला आहे. उज्ज्वल निकम साहेबांशी त्यांच्या समोरच मी सगळ्यांची स्पीकरवर बोललो, त्यांनी सुद्धा मान्य केलंय की उद्यापुरापासून मी या सगळ्या कामाला सुरुवात करतो म्हणून. सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी, दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. फास्ट ट्रॅक मध्ये टाकलेलं आहे. आता मला असं वाटतं की लवकरात लवकर ही केस चालून हा कुकर्मी जो आहे त्याला शिक्षा देणं हेच आमच्या हातामध्ये आहे आणि ते निश्चित लवकरात लवकर करू. बरं, मात्र गिरीशजी, आता आम्ही दृश्यात बघतोय त्यानुसार जमाव खूप मोठा आहे, पोलिसांचं संख्याबळ तेवढा आहे का? मात्र जर परिस्थिती हाताबाहेर गेली, नियंत्रणाबाहेर गेली तर मग काय मालेगाव कोर्टाच्या परिसरात? नाही, मला असं वाटतं की सगळे जनता सुद्धा आहेत, नागरिक सुद्धा आहेत, भगिनी सुद्धा आमच्या त्या सहकार्य करतील, कारण सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांचं म्हणणं आता फाशी द्या, आताच्या आता आमच्याकडे सोपा. मला वाटतं असं करता येत नाही कायद्याने कुठेही. बदलापूरच्या वेळेला पण मी त्या ठिकाणी गेलो होतो, त्यावेळेला पण सगळ्यांची मागणी हीच होती की इथे आणा त्याला फाशीवर लटकवा, पण तसं करता येत नाही. नंतर तो एन्काउंटर मध्ये गेला, काय झालं ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. पण असा कायदा आमच्याकडे नाहीये. भावना तीव्र आहेत, त्या भावना माझ्या सुद्धा आहेत, कारण मला सुद्धा 2 मुली आहेत. खरंच अशा पद्धतीचे फोटो बघितल्यावर असं वाटतं की याला तर खरं चौकात आणून कशी शिक्षा दिली पाहिजे हे आपण कल्पना करू शकतो, पण तसं करता येत नाही. पण निश्चित याला शिक्षा होईल, 100% होईल आणि लवकरात लवकर ते करण्यासाठी शासन सगळा पाठपुरावा करेल. गिरीश महाजनजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या विषयावरती.